बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली होती। मात्र या घटनेमध्ये पोलीस उपायुक्त सचिन गोरे सर आहेत, त्यांनी आता वेगळी माहिती आपल्याला दिली आहे। नेमकं ही घटना काय घडलेली आहे, या घटनेचा घटनाक्रम कसा आहे, आपण A to Z माहिती जी आहे आपण गोरे सरांकडून जाणून घेणार आहोत। सर, काय नेमकं बदलापूरमध्ये घटना घडलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पुनरावृत्ती होती अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। नेमकं काय घटना आहे कालच्या प्रकरणामधली? नमस्कार। यामध्ये आपण बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत मोलेस्टेशन विथ पॉस्को हा गुन्हा दाखल केलेला आहे। यामधले जी फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। काल रोजी ज्यावेळेस संबंधित जी विक्टीम आहे तिला घरी सोडताना संबंधित जो आरोपी आहे त्यांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार आपण संबंधित BNS सेक्शन आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। काल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सदरची फिर्याद आम्हाला प्राप्त झाली। लागलीच पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानुसार आपण जे तक्रारीनुसार योग्य कलम यामध्ये लावली होती आणि काल रोजी संबंधित आरोपीला आपण अटकही केलं होतं। अटक केल्यानंतर आज रोजी मान्य न्यायालयासमोर आपण त्याला 7 दिवसांचा PCR आपण मागितला होता। माननीय न्यायालयाने संबंधित आरोपीचा आणि त्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एकूण 4 दिवसांचा PCR आम्हाला ग्रांट केलेला आहे। दिनांक 27 रोजी पुन्हा संबंधित जो आरोपी आहे त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आलेले आहे आणि यामध्ये पोलिसांनी जो तपास आहे तो बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी हे करत आहेत। यामध्ये आणखी काही व्यक्ती दोषी आहेत का किंवा ह्या घटनेच्या संदर्भाने या कशा टाळता येतील यासाठी पोलीस प्रशासनातर्फे पण आवाहन करण्यात येत आहे की जे कोणी वर्किंग स्टाफ असेल आपल्या स्कूलचा, प्री स्कूल असेल किंवा इतर हे असतील स्कूल्स असतील, त्यामध्ये आपल्या आधिपत्याखालील कर्मचारी जे असतील त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळता येतील आणि अशा गोष्टींची जी पुनरावृत्ती जी आहे ती होणार नाही। त्यामुळं स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मुख्याध्यापक या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व जे स्टाफ आहेत आपल्या शाळेतले त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या। सर, खरं पाहिलं तर ही घटना कालपासून चर्चेत आहे, राज्यभर या घटनेची चर्चा सुरू आहे। नेमकं घटना काय घडली होती, तो जो आरोपी आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आणि त्यांनी त्या स्कूल व्हॅनमध्येच हा सगळा प्रकार केलेला आहे, नेमकं काय केलेला प्रकार आहे हा? यामध्ये संबंधित आरोपी जो आहे तो स्कूल व्हॅनचा चालक आहे आणि स्कूल व्हॅनमध्येच संबंधित जी पीडित आहे तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केल्याची घटना जी आहे त्यात घडली होती। मग त्यानुसार BNS ॲक्ट नुसार मोलेस्टेशन आणि पोस्को ॲक्टनुसार जे सेक्शन अट्रॅक्ट होते ते आपण त्यात लावलेले आहेत आणि आरोपीला अटक करून पुढील 4 दिवसाची पोलीस कस्टडी आपण मिळवलेली आहे। सर, त्या मुलीनं तिच्या जे आईवडील आहेत त्यांना नेमकं काय सांगितलं, पोलिसांनी कशा पद्धतीने याची दखल घेतली, काय नेमकं सांगण्यात आलं आणि पुढे आपली प्रक्रिया जी आहे ती फास्ट झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी? बरोबर आहे। त्वरित आम्हाला जशी तक्रार प्राप्त झाली तसं संबंधित पीडित मुलगी आहे तिच्या आईच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून आरोपीला आपण अटक केलेला आहे आणि यामध्ये बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे जे तपास पथक आहे त्यातले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास जो आहे तो पुढे नेलेला आहे आणि येणाऱ्या कालावधीत आपण यामध्ये अधिक विस्तृतचा खुलासा आपण करू।
सर यामध्ये जसं की शासनाचे नियम आहेत, व्हॅनमध्ये एक महिला कर्मचारी असणं आवश्यक आहे. काल त्या व्हॅनमध्ये महिला कर्मचारी होती का किंवा यापूर्वी देखील असते का? काय नेमकं तपासात काय मिळालं यामध्ये? तपासात प्राथमिक दृष्ट्या असं निष्पन्न होत आहे की यामध्ये दर दिवशी सकाळी संबंधित जी असिस्टंट असतात स्कूलच्या त्या मुलांना कलेक्ट करायला येत असतात, परंतु काल रोजी जे आहे त्या असिस्टंट आल्या नाहीत. स्कूलची ट्रीप जी आहे ती एके ठिकाणी जाणार होती आणि त्या कारणाने त्या ज्या आहेत त्या व्हॅनमध्ये हजर नव्हत्या असं तपासात निष्पन्न होत आहे. सर आरटीओ कडून माहिती मिळाली आहे की ती जी व्हॅन आहे ती कुठल्या पद्धतीची स्कूल बस टाईप म्हणजे मुलं वाहण्यासाठी तिला परवानगी नव्हती. याबाबत काय आपला तपास झालाय का किंवा शाळेने कशा पद्धतीने त्या स्कूल व्हॅनना परवानगी दिली मुलांची वाहतूक करण्यासाठी? यामध्ये काल आरटीओ विभागातील 2 अधिकारी पोलीस स्टेशन आले होते. त्यांनी पूर्ण या कागदपत्रांची तपासणी केलेली आहे. आम्ही त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांना ज्या त्रुटी आढळल्या त्यानुसार एकूण 24,000 रुपयाचा दंड जो आहे त्यांनी तो व्हॅन मालकाला केलेला आहे आणि शिवाय यामध्ये लायसन्स सस्पेन्शनची कारवाई त्या विभागातर्फे करण्यात येणार आहे. सर खरं पाहिलं तर काल बदलापूरमध्ये तणावपूर्व वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये दगडफेक देखील झाली. ती वाहन जे आहे व्हॅन फोडण्याचं देखील प्रकरण सुरू झालं होतं. मात्र आपण बदलापूरकरांना काय सांगाल? कारण आपण बदलापूर स्टेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूण कशा पद्धतीने आपण काळजी घेतली? कारण की गेल्या वर्षीचं जे प्रकरण झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खरं पाहिलं तर पोलिसांनी या प्रकरणामध्ये खूप गांभीर्याने बघितलेलं आहे. यामध्ये आपण काल त्वरित यामध्ये कारवाई केलेली आहे. शिवाय त्या व्हॅनच्या दिशेने एक दगडी आला होता आणि त्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनांच्या त्यामध्ये बाहेर पडून एक व्यक्तीला थोडंसं असं वाटलं की ते चुकीचं होत आहे आणि या कारणानं त्यांनी ते व्हॅनवरती एक दगड मारला होता. परंतु पोलीस स्टेशनमध्ये त्यांना समजून सांगण्यात आलं. तपासाची दिशा जी आहे ती त्यांना अधोरेखित करण्यात आली आणि त्यानंतर कुठलाही प्रकार जो आहे तो पोलीस स्टेशन लेवलला झालेला नाही आणि जे फिर्यादी आणि इतर जे नातेवाईक आहेत तपासाच्या दृष्टीने ते पूर्ण सहकार्य पोलीस स्टेशनला करत आहेत. सर जो आरोपी आहे त्याचं बॅकग्राऊंड काय मिळालं आहे का? काही माहिती मिळाली का संदर्भामध्ये? यामध्ये त्यांचे अँटीसिडंट्स आम्ही चेक केलेले आहेत. या अगोदर त्याच्यावरती कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशन लेवलला दाखल नाही. आमच्या सिस्टीममध्ये पण आम्ही चेक केलेला आहे. तरीही त्यामध्ये आणखी सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि आता 4 दिवसाच्या पीसीमध्ये आमचे तपासी अधिकारी व्यवस्थित तपास आम्ही करत आहोत. सर शाळेकडून काही माहिती मिळाली का? काही सांगण्यात आलंय का शाळेकडून आपल्याला? शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू आम्हाला हे सांगण्यात आलं की ती व्हॅन जी आहे ती त्यांनी आउटसोर्स केली होती. ती स्कूलची व्हॅन नव्हती. परंतु त्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत स्कूलची स्वतःची व्हॅन होती, परंतु यावर्षी जे आहे त्यांनी ते आउटसोर्स करून ज्या पालकांनी मागणी केली होती त्यांना ती स्कूल व्हॅन त्यांनी उपलब्ध करून दिली होती. काही आता त्या स्कूल व्हॅनचा जो मालक असेल किंवा इतर कोणी असेल त्यांच्यावरती काही कार्यवाही होणार आहे का? यामध्ये निश्चितच ते दोषी जर आढळले तर अवश्य या प्रक्रियेमध्ये जे काही कायदेशीर कलमांन्वये आम्ही कारवाई करणार आहोत. सर कालच्या प्रकरणात नेमकं कुठल्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काय? कारण की चर्चा आहे की अत्याचार झाल्याची घटना आहे. नेमकं कशा पद्धतीचे आता सध्या सगळे गुन्हे दाखल आहेत यामध्ये? यामध्ये BNS ॲक्टनुसार विनयभंगाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. शिवाय विक्टीमचं वय जे आहे 18 वर्ष कमी असल्याने पोस्को सेक्शन पण आम्ही त्यात अट्रॅक्ट करून संबंधित सेक्शननुसार गुन्हा दाखल करून आरोपीची पोलीस कस्टडी 4 दिवसाची मिळवलेली आहे.
सर, बदलापूरकरांना काय आव्हान कराल तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये? यामध्ये पोलिसांना तपासासाठी सहकार्य करा आणि कोणताही कायदा हातात घेऊ नका. नक्कीच खरं पाहिलं तर अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण जे आहे ते बदलापूरमध्ये घडलेलं आहे. पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशनवर देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ घालू नये किंवा गैरसमज करू नये अशा पद्धतीचं आव्हान देखील आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.